तुमच्यातले बरेच जण मला ओळखत नसतील, कारण मी आत्ताच जॉबला लागलो. तर मी एक स्टँडअप कॉमेडियन आहे. हा माझा साईड बिझनेस आहे बरं. आणि आज मी स्टँडअप कॉमेडी साजरा करणार आहे माझ्याच आयुष्यावरती. तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र असतो जो जास्त ओव्हर थिंक करत असतो. तर कोरोनाच्या टायमिंग मध्ये मी दहावीला होतो. त्यावेळेस माझा मित्र आम्हाला म्हणायचा की काही नाही होत रे, कोरोनाच आहे, लईत लई 15 दिवस घरी बसायचं, नाही झालं तर मरायचं, एवढंच आहे. त्याच्या पुढचं त्याला काही माहितीच नव्हतं. आणि तर कोरोनामध्ये सगळेजण गावाला जात होते. मी आमच्या गावाला गेलो होतो. तो गावामध्ये मित्र कमी आहेत माझे. तर सगळे मित्र, एकच कॉमन मित्र होता. तो म्हणला की नाही का, मी तुझी सगळ्यांसंग मैत्री करून ठेवतो. आम्ही इथं सोबत गेलो तर तिथं एकच गेम जास्त खेळला जायचा, तो म्हणजे लपाछुपी. आणि त्या गेमचे नियम असे होते की अख्ख्या गावात कुठं पण लपायचं आणि राज्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सोडायचं नाही, हा त्यांचा रूल होता. तर आमचं तिथं एक अजून एक रूल होता की नवीन गडी नवीन राज्य. तर मी नवीन होतो, माझ्यावरती राज्य होतं. मी 5 दिवस शोधतोय, कोणीच मला भेटलं नाही. आणि 5व्या दिवसानंतर मग मी माझ्या जो कॉमन फ्रेंड आहे त्याला बोललो होतो की मला नाही का, तू तुझे मित्र सांग कुठं लपलेले. तो म्हणला वय द्या, गद्दारी नाही, मी गद्दारी करणार नाही. तर मी म्हणलं की बाबा सांग, नाही का, त्याचा हात पाय पडलो. मग तो म्हणला मी तुला एक काम सांगतो, तेवढं तू करायचं, मगच मी तुला सांगेन. मी त्याला विचारलं काय काम आहे. तर तो मला म्हणला की नाही का, तू सरजाला हात लावायचा. तर सरजा आमच्या गावचा एक असा बैल आहे की जो फक्त 2 जणांनाच आवडतो आणि बाकी सगळ्यांना मारतो. तर ती 2 जण पण कोण, एक माझी आजी आणि एक स्वतः माझा कॉमन फ्रेंड. तर असंच झालं. मी नाही म्हणलं, मी करणार नाही म्हणलं, मी राज्य देईन पण त्याला हात लावणार नाही. मग असाच विषय होता. आणि एकदा आम्ही क्रिकेट खेळत होतो. क्रिकेटमध्ये 2 पुरी आम्हाला बघत होत्या, म्हणून मग आम्ही जास्त ओव्हर हे करायला लागलो. तर प्रत्येक गावामध्ये एक शेणाचं हे असतं, हौद असतो. तो वरून कडक असतो आणि आतमध्ये एकदम वल्ला असतो. तो बॉल तिकडे गेला, माझी फिल्डिंग होती, मी चालत गेलो असतो, तो बॉल मला बॅटला असता. पण मी पुरी न पकडायच्या नादामध्ये जोरात पळत गेलो आणि त्या हौदावरती उडी मारली. उडी मारली मी गळ्यापर्यंत त्याच्या आत गेलो. आत गेल्यानंतर मी बघतो इकडं तिकडं माझा कॉमन फ्रेंड आला. म्हणला वैभव चल तुला नाही का असं बाहेर काढायला. तर त्याने इकडं तिकडं बघितलं, काहीच भेटलं त्याला. मग तो गोट्यात गेला, गोट्यातून दोर खंड चोरून आणला नाही. त्या दोरला पकडून मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग नंतर 1-2 दिवसानंतर गावातला एक म्हातारा माणूस आला. प्रत्येक गावात एक नाना म्हणून माणूस असतो, तो आला. तो म्हणला भोसलेबाई, तुमच्या मुलांनी माझा बैल सोडलाय. तर मी म्हणलो बैलापर्यंत मी कधी गेलोच नाही. तर मग नंतर गेल्यावरती कळलं की मी ज्या हौदामध्ये पडलो होतो त्या हौदाला सोडायसाठी, मला बाहेर काढायसाठी माझ्या मित्राने जो दोरखंड चोरून आणला होता तो त्याच बैलाचा होता. मग मी माझ्या मित्राला म्हणलं, बघ गाण्या, तुला मी म्हणलं होतं मला वाचव. तो म्हणला नाही. तुला मी म्हणलं होतं मला बाहेर काढ. तो म्हणला नाही. तुला मी म्हणलं होतं तू त्या बैलाला सोड. तो म्हणला नाही. माझी चूक आहे. मी त्याला म्हणलं नाही वाचव. तो मला म्हणला नाही की मी सोडतो. त्याने तिथं बैल सोडला, जेवढा विषय झाला. आणि नंतर मग असंच एक आविष्कार म्हणून पॉट आहे आमच्या गावाचा, त्याच्या घरी गेलो होतो. त्यावेळेस एक कॉमनच फोन होता. तो म्हणला वय द्या, आता गंमत करायचा, पोलिसांना फोन लावायचा आणि त्यांना पाठवायचा. आम्ही पोलिसांना फोन लावला. तो म्हणला मी नाही कॉल केलाय, आम्ही एक मर्डर पाहिलाय. त्या मर्डरमध्ये गाण्या, नाण्या आणि वैभव, त्यांचा वैभव, ही 3 नावं त्यांनी सांगितली आणि तो गेला. त्याच्यानंतर ते पोलीस आले. ते म्हणले नाही का, नानाकडे गेले. ते म्हणले मी सांगतो ती 3 पोरं पुढे. ती पोरं आणली. आजी म्हणली की नाही का, मी काय करत नाही, तिथं गेल्यावरती फक्त तुला 1-2 कापड्या आणि सगळ्या
ज्यावेळेस आजी असं बोलते त्यावेळेस ते खरं नसतं आणि आजीने बांगड्या वरती सांगल्या म्हणलं आता मारलंय पाडणार ते म्हणले नाही का म्हणलं की आता गेंड्याची चमडी ऑन करायची लागते गेंड्याची चमडी ऑन जो मार खाल्ला पोलिसवाले पण म्हणले काही सोडा जाऊ द्या चुकीने झाला असं एवढंच बोलतो संपलं